तर फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहे मंदिराजवळ. इथे तुम्ही पाहू शकता इथं हे पाय पांढरं पांढरं पूर्ण आला पूर्ण बर्फासारखं वातावरण झालेलं आहे केदारनाथ सारखं. हे काय तुम्ही पाहू शकता लय लांबचा माणूस तर बिलकुलच दिसत नाही लगे. इकडचं जर मंदिर तुम्हाला असं दाखवलं इथं एक मंदिर आहे पण ते तुम्हाला धुक्यामध्ये दिसत नसत. हे काय घेतलं मी आता बॅक साईड घ्यावं लागेल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मंदिर आहे. खूप सुप्रसिद्ध महादेवाचं मंदिर आहे हे तुम्ही पाहू शकता. भयंकर हे पाण्याचा शोध अजून बी लागेल नाही कुठपर्यंत येतं कुठून कुठून. आम्ही सगळ्यात वरच्या टोकावर उभा आहे तरी पण एवढं पाणी वाहू राहिलं. हे पूर्ण मंदिर आहे आणि पूर्ण लोक ट्रॅकिंगला आलेले कुणी देवदर्शनाला आलेलं. धुकीमुळे तर बिलकुलच कुणी कोणाला दिसत नाही. कोणी काय घेऊन आलं कोणी काय घेऊन आलं म्हणजे कारण तर इथं तुम्ही पाहू शकता एंट्री पॉइंट आहे मंदिराचा. चालतं भाई चपला काढ. फायनली आता आम्ही आलेलो आहे भाई मंदिर. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे. आणि मग यायचं ना भाई. हा बोगद्यातच जायचं आपल्याला. चप्पल तर फार असे हे पडले भाई चपलीला. अरे बाप रे थंड लागलं खाली. हो काय निसर्ग आहे मायाला एक नंबरवर. निसर्ग म्हणजे विषयच नाही भाई आपला महाराष्ट्राचा विषय काढला तर. चला भाई शूटिंग चालू आहे डायरेक्ट. लाईव्ह डायरेक्ट लाईव्ह. मी बाय दर्शन घेतो. मी पण चला लवकर दुकान. हे बघ ना खाली पाणी पाय ना पाण्याला लय भारी वाट राहील. वा पुरं ते आतापर्यंत चलत आलेले पुरं हे झालं. तुम्ही पाहू शकता मंदिर आहे भाई. डिझाईन वगैरे जर पाहिले बस लय पुराणा काळातला मंदिर आहे पूर्ण. पण याच्यावरची जे दगडावर नक्षी काम केलेलं आहे ना एक नंबर आहे. किती वर्षाचं मंदिर असं रे जुनं. हा किती वर्षात जुनं असं मंदिर आहे. 1960. बापरे बापरे कुठे 1960 आता गेला ना. तुम्ही पाहू शकता पलीकड मंदिर आहे. फोटो नाही बरं व्हिडिओ चालू व्हिडिओ. हो मी फोटो काढ. स्वामी मात्र फोटो काढा. खाटल्याच्या घरात काय भेटतं फोटो शिवाय त्या काढू. चला एक एक घेऊन जमा. व्हिडिओ काढा जरा. हा व्हिडिओ चालू फोटो लागते आम्हाला. वाजला नाही रे. तुला वाजलं पाहिजे तसं. वाजला नाही रे. आपले नंदी महाराज. चला रे पिल्लर. काय बिल्लर पिल्लर म्हणलं. इकडं तर पूर्ण पाणीच आहे भाई. इकडे कशाचं आहे मंदिर. सर मला टॉर्च लावतो. बापरे मित्रांनो तुम्ही पाहू शकता सगळ्यात वरील टोकावर आहे विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती. इथं तुम्ही पाहू शकता. एवढा नाही.
चला. हरिश्चंद्रगडावर सगळ्यात वरी मित्रांनो विठ्ठल रुक्मिणी यांची मंदिर आहे तिथं मूर्ती. म्हणजे त्यांचं हे मूर्ती आता आपण दुसऱ्या साईडला जाऊ. इकडे जर पाहिलं तर इकडे पूर्ण पाणी आहे. बाप रे बाप. आणि त्याच्यामध्ये पायऱ्या अजून म्हणजे खाली नमकी काहीतरी असणच बघते. खाली साफ आहे. इथं पाहू शकता. इथं अजून एक बोगदा आहे. इकडं कशाची मूर्ती? कुठं महादेवाची मूर्ती. इथं तर पूर्ण पाणी गळतंय बरं. हे कोणी नाव लिहिलं रे मायाला? बारीक बारीक शुक्र आणलोय ना. दीपक उषा काय बी लिहिते लोक. अशा लोकांना मारलं पळू पळू. काय धरून आपल्याला पाहिजे अशी दीपक. हो काय झालं इकडं? उषा चला उतरा उतरा कोणतरी तुमच्या नाव काही इथं टाकून काय फायदा? ही आपल्या घरची जागा आहे. देऊळ बंद आहे. कुठं बंद आहे? हो रे? पावसामुळे बंद असतं राव मला असं वाटतंय. चल घुस ना. पाणी तर मग पाणी तुला टोचू लागला का दादा? अरे काय त्याचे वा वा काय भारी वाटतंय. चल चल चल. पाणी रे. वा 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 किती चांगलं पाणी. वा बापरे. इकडं कशाची मूर्ती? महादेव. इथं काहीतरी आहे बरं का. हे म्हणजे ते काय म्हणजे त्याला इकडे पाहू शकता ती म्हणत नाही पाणी. वरती हो ते रेंज नका. चलो पाणी पाव पडणे. पाणी पाजा तुम्ही ना. नाही काढा ना काढा. इकडे तुम्ही पाहू शकता गणपतीची ना. खाली बस राहिला का तिथं कुठं काय फटकन नाही ना. तुम्हाला कळतंय का मंदिर गेलं का जेव्हा जायचं घेता फोटो वगैरे काढला का? इकडे तुम्ही पाहू शकता गुफा आहे इकडं बी. पण इकडं काय नाही नुसती फक्त गुफा आहे. कोणी फोटो काढला? जर याची कलाकृती पाहिली ना भाई खूप गजब हा कलाकृती. आणि अजून तर धूप तर काय अजून कमी झालेलीच नाही वाढतच जाते. आम्ही आलो का? किती काढा काढा. आणि मित्रांनो हे जे काय मंदिर होतं ना हे सुरुवातीला लागणारं मंदिर आहे पहिलं. आणि जे अजून एक शिव मंदिराचं मंदिर लागणार आहे का ते समोर आहे. आता आम्ही तिकडे जाणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता आता खतरनाक तो पण बाहेर निघलेले भाई. बापरे. म्हणजे जिथे काय प्रॉब्लेम देतील काय पाहू शकता आता इथं गणपतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पा जोरात ओरडा थोडा खाली आले. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा